नाशिकच्या चांदवडमधील नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेनं वन विभागाची जमीन लाटल्याचा प्रकार लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने समोर आणला। या प्रकरणी महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांनी चौकशी समिती नेमली। मात्र 23 दिवस पूर्ण होऊन देखील वन विभागाच्या वतीने या शिक्षण संस्थेची संथ गतीने चौकशी सुरू आहे। त्यामुळे प्रशासनाच्या चौकशीवर तक्रारदार यांनी संशय व्यक्त केला असून आता राज्य सरकारने यात लक्ष घालून चांदवडच्या नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेसंदर्भात लक्ष घालावं अशी मागणी केली जाते। या शैक्षणिक संस्थेबाबत मंत्र्यांसह प्रशासकीय अधिकारी देखील कानाडोळा करत असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। केंद्र सरकारची परवानगी न घेता ही वन विभागाची जमीन परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षण संस्थेने ताब्यात घेतली असा प्रकार लोकशाही मराठीने समोर आणलेला आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सरकारकडे लेखी तक्रार केली। तक्रार करून अद्यापपर्यंत काहीही घडलेलं नाही। चौकशीचा अहवाल कुठे आहे? काय आज 23 दिवस होतात तरी सुद्धा चौकशी नाही आहे। म्हैसकर साहेबांनी रिमार्क दिलाय की 7 दिवसामध्ये चौकशी करा। आणि लोकशाही या मराठी न्यूज चॅनलने या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध की वन खात्याची जमीन खाता येत नाही, परवा पारनेरचा निर्णय झालाय। मागच्या 1 महिन्यापूर्वी माननीय गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे न्यायदेवता यांनी निकाल दिलाय ती जमीन परत घेतली जाते, कारण की राष्ट्रपतींच्या परवानगी शिवाय कुठलीही जमीन नावावर होत नाही। मग हे काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।